जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पिंपरी मेघेमध्ये पाणी टंचाई टँकर धावला। 10 दिवसांची पाणी टंचाई, टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। पिंपरी मेघे येथे गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। अनेक वार्डामध्ये पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्रोत नसल्यामुळे पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार माजला होता। आपल्यासोबत पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंचताई आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। जीवन प्राधिकरण यांची जी काही योजना होती आणि त्यामुळे त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं होतं की 20 तारखेपासून जो 13 गावाचा पाणी पुरवठा बंद होता त्यासाठी त्यांनी 26 तारखेपर्यंतचा कालावधी आपल्याला दिला होता। पण जीवन प्राधिकरणच्या काही अभावामुळे हे जे काम आहे ते तेवढ्या दिवसामध्ये पूर्ण करू शकले नाही। त्यामुळे आज नागरिकांना 12-13 दिवस झाले आहे पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आज सकाळी 7 वाजेपासून या कामासाठी सगळेजण लागलेलो आहोत। कमीत कमी 5 टँकर आम्ही लावलेले आहे आणि जो भाग ज्या भागामध्ये पाणी नाही आहे, जसा सावजीनगरचा भाग आहे, कारला आहे आणि त्यानंतर जो हनुमानगडाचा भाग आहे वार्ड नंबर 1 चा, तर इथल्या भागामध्ये आज सकाळपासून ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी, सदस्य आणि मी स्वतः ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांना जेवढं काही म्हणजे थोड्याफार प्रमाणात 1-2 दिवसासाठी त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ते समोरच्या दृष्टीने का लोकांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावं यासाठी, कारण की आधी 3 किलोमीटरची जी पाईपलाईन होती ती बदलवण्यात आलेली होती। पिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून या ठिकाणी आज त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे। जीवन प्राधिकरण विभागाने नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केले। 20 फरवरीपासून 13 गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भैर यांनी काल आढावा बैठक घेतली आहे। बैठकीत 13 गावातील कार्यरत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। येत्या 10-12 दिवसापासून आमच्याकडे पाणी पुरवठा नव्हता आणि नळा पण येत नव्हते। तरी आमच्या इकडल्या जो हापसी म्हणा, विहिरी म्हणा, त्यात बंदच आहे। पण त्याच्यानंतर जो ग्रामपंचायतनं आम्हाला सहकार्य केलं, जो आज त्यांनी आम्हाला 10-12 दिवसाच्या नंतर जो आज पाणी मिळालं, कारण का एवढा तुटवडा होता की आम्हाला इथून 2-1.5 किलोमीटरहून पाणी आणायला लागले। त्या अनुषंगाने आज सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरी मेघी गावातील टंचाईग्रस्त भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। अनेक दिवसानंतर पाणी मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता। स्थानिक प्रशासनाच्या या तत्पर हालचालीमुळे सध्या तरी नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।